सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे। भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीसाठी ते सोलापुरात उपस्थित होते। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठं भाष्य केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कायम राहणार असून न्यायालयीन प्रक्रियेत किंवा भविष्यात या चिन्हाला कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। दरम्यान महायुती आणि आगामी राजकीय समीकरणावरही त्यांनी भाष्य केलं। जनसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली। राज्यातील आगामी राजकारणात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं। अडचण याचं काही कारण नाही, लक्षात घ्या। चिन्ह नाव याच्यापेक्षा कर्म महत्वाचं असतं आणि मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे का त्यांचं काम खरं तर बोलणारं आहे। जनसामान्यांची सेवा हे ब्रीद असल्यामुळं निकाल तर बाजूनच लागेल, पण कदाचित 100 पैकी एखादा टक्का विश्वास नाही ठेवला तरी काम बोलतंय माणसाचं आणि कामावर विश्वास आहे। त्याच्यानं कोर्टात काय निकाल लागन हे आमच्यात किंचितही त्या तो काय म्हणतंय चिंता नाही, त्याच्यानं तो काही विषय नाही का। एकंदरीत शिंदे साहेबांची धावपळ, त्यांचा संपर्क, त्यांचा लोकभावना ह्या ज्या महत्वाच्या आहे त्या कसं आहे, फक्त नावावर आणि चिन्हावर सगळं काही होत नसतं। त्याच्यानं त्याची चिंता करायची नाही आणि निकाल बाजूनच लागेल आणि नाही लागला तरी शिंदे साहेब सक्षम आहे। प्रत्येक जण त्यांचा त्यांचा प्रश्न आहे, कुणासोबत घात होतं, विश्वासघात होतं का अपघात होतं, हे आता त्यांनी कशा पद्धतीनं समोर जावं त्यांचा प्रश्न आहे। आणि आम्ही पहिलेच ठरवलं का जातीपाती धर्माच्या या अशा राजकारणात आपण पडू नये। आम्ही दिव्यांग असेल, एकल महिला असेल, आमचे अनाथ असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, या संदर्भात आमच्या लढायला कुठं आमच्या बोलण्यानं कुठं प्रॉब्लेम होऊ नये हे जपण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो।